आज मला करायचं होतं किचन क्लिनिंग. त्याआधी सकाळचं जेवण आहे तर ते आधी आवरून घेतलं. वांगी आणि बटाट्याची भाजी करायची होती. बटाटा म्हणजे त्यामध्ये घातलं म्हणजे कसं होतं की मुलांना द्यायला बरं पडतं, वांगी खात नाहीत. आणि त्यानंतर मग सगळं स्वयंपाक आहे तो करून घेतला. मटकीची आमटीसुद्धा करायची होती, तीसुद्धा करून घेतली. सगळं जेवण आहे ते आवरून घेतले. बाकी सगळी कामं आहेत तर ते आवरून घेतली म्हणजे निवांत असं बाकीचं किचन क्लिनिंग करता येतं. एक्स्ट्राचं काहीतरी काम काढल्यानंतर आधी नेहमीची जी रुटीनची कामं आहेत ना ती आधी करून घेते. तर मला हे रॅक आहे तर ते घासायला काढायचं होतं, खूप धूळ पडलेली. तर हे घासायला काढलं आणि मग सगळं इथलं झाडून घेतलं. म्हटलं की नंतर घासल्यानंतर धूळ पडायला नको, तर त्यामुळे ते आधी झाडून घेतलं. नंतर मग ते रॅक आहे तर ते घासून घेतलं. त्यानंतर किचन ओटा धुवून घेतला आणि रॅक पण लावून घेतलं. आणि जी डेलीची भांडी यूज करतो ती घाण झालेली नव्हती तर ती घासायला काढली नव्हती. जी बाकीची धूळ पडलेली भांडी आहे तर ती घासली आणि बाकीचं मग किचन ओटा क्लीन केला. आणि बाकीची भांडी आहे तर ती लावायची होती. सगळं किचन मला क्लीन करायला बरोबर 1 तास लागला. त्यानंतर पेपर लावून घेतले म्हणजे जास्त धूळ वगैरे नाही पडणार आणि पुढच्या वेळी घासायला पण सोपं जाईल. आणि बाजूचं रॅक आहे ते पण मला थोडं पुसून घ्यायचं होतं. फुल